तब्बल 15 वर्षानंतर सोलापुरातील बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशा विमानानं टेक ऑफ केलेला आहे। सोलापूर गोवा विमानसेवा आज सुरू झालेली आहे। याचं उद्घाटन केंद्रीय जे मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक खासदार आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेला आहे। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की ही विमानसेवा आज सुरू झालेली आहे। सोलापुरात 15 वर्षापूर्वी बंद झालेली विमानसेवा आज केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक खासदार आमदार प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन झालेलं आहे। अवघ्या सव्वा तासात गोव्याच्या समुद्र किनारी सोलापूरकरांना पोहोचता येणार आहे। विमान प्रवासासाठी प्रवाशांना 2 तास आधीच विमानतळावर पोहोचावं लागणार आहे। ऑगस्ट 2010 मध्ये सोलापूर विमानतळावरून शेवटच्या प्रवासी विमानाने उड्डाण केली होती। विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूरकरांना पुन्हा संघर्ष करावा लागला होता। एकीकडे शासन पातळीवर सोलापुराचा पाठपुरावा सुरू होता, तर दुसरीकडे रस्त्यावर उतरून विमानसेवेसाठी सोलापूरकरांनी आंदोलने केली होती। गोव्यानंतर आता मुंबई, तिरुपती, बेंगलोर, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी देखील सोलापूर वासियांच्या वतीने करण्यात येत आहे। देशातील इतर महत्त्वाच्या शहरांसाठी देखील विमानसेवा सुरू व्हावी। विमानसेवा सुरू झाल्याने सोलापुरात मोठे उद्योग येतील। मागीलचे 4 ते 5 पिढ्यांपासून सुरू असलेले स्थलांतर देखील थांबेल अशी आशा शहरवासियांना लागून राहिली आहे। एकंदरीतच ब्रिटिश काळात शहरात हवाई वाहतुकीसाठी काही पायाभूत सुविधा निर्माण झाल्या होत्या। स्वातंत्र्यानंतर हैदराबाद पोलीस ॲक्शन सुरू असताना भारतीय संरक्षण प्राधिकरणाने सप्टेंबर 1948 मध्ये विमानसेवा देत गेली आहे। त्याचप्रमाणे इतर सुविधा देखील होत्या। यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी सोलापूर विमानतळाचा वापर झाला होता। त्यावेळी देखील येथील विमानांचा वापर झाल्याचं माहिती स्थानिक जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी दिलेली आहे। एकंदरीतच सोलापूरच्या धार्मिक, पर्यटन, औद्योगिक यासह उद्योग क्षेत्रासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्त्वाची असून येणाऱ्या काळात आणखीन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।